तर आज बोंदू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे। आतापर्यंत अशोक खरातची एसआयटी कडून 15 वेळा चौकशी करण्यात आली आहे। खरातच्या चौकशीमध्ये काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बोंदू अशोक खरातची शनिवारी एसआयटी कडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली। महिलांवरती लैंगिक अत्याचार करताना खरात काही औषधं, गर्भरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचं समोर आलंय। बोंदू अशोक खरातचे संबंधित डॉक्टर आणि अशोक खरात याची शनिवारी समोरासमोर बसून एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आजच्या चौकशीमध्ये कोणत्या गोष्टी समोर येणार याकडे आता लक्ष लागलंय। बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय, ठाकरेंची शिवसेनाही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती। मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढण्यावरती ठाम। राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम, काँग्रेस निवडणूक लढणार, ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार देण्याच्या तयारीत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक, मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही। बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, खासदार संजय राऊतांची माहिती। तर सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्याचंही वक्तव्य केलं। सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी यावं अशी विनंती करणार सुनील तटकरेंची माहिती। काँग्रेसनं उमेदवार देऊ नये यासाठी मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य। अंजली दमानियांनी सादर केलेल्या सीडीआरवरून उदय सामंतांचा निशाणा। दमानियांकडे सीडीआर एका हॉटेलच्या कागदावरचे, दमानियांकडे सीडीआर असता तर पूर्ण तपशील आला असता, सामंतांची टीका। अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश। रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजांचा महिलांवरती अत्याचार, काळी जादू काढण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवरती बोलवून महिलांवर अत्याचार। बोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना मानसिक धक्का, 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांशी घेतली भेट। पीडित महिला नैराश्याच्या गर्तेत असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अवकाळीनं शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांनी भावना मांडल्याची सुनेत्रा पवारांची पाहणीनंतर माहिती। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री। प्रचार सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। तर काँग्रेसचे नेते हिमंता बिस्वा सर्मांना तुरुंगात टाकणार असल्याचाही इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।